हे फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. आय एम शुअर की तुम्ही दिवाळीत भरपूर एन्जॉय केला असेल आणि धमाल मस्ती केली असेल, कारण मी सुद्धा तितकीच धमाल मस्ती केली. आम्ही सगळे मित्र एकत्र बसलो होतो, असे वेगवेगळ्या विषयावरती चर्चा चालू होती आणि जेव्हा विषय जेवणावरती आला, खाण्यावरती आला, तेव्हा सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि मला असं जाणवलं की त्यांच्या डोळ्यातनं ते काहीतरी सांगू पाहतायत. त्यांना विचारलं जरा की क्या बात क्या आहे, तर सगळे म्हणाले यार खूप झाला, म्हणजे आता फराळ झाला, गोड पदार्थ झाले, चिवडे झाले, पण काहीतरी एक अशी चमचमीत आणि झणझणीत अशी काहीतरी डिश बनवून दाखव. मी मनात म्हटलं की यार खातात तर फराळ, पण मनात चाललाय विचार कुठला तरी वेगळाच. सो मला लक्षात आलं की आपल्याला आता नॉनव्हेज दाखवणं आवश्यक आहे. काहीतरी छान नॉनव्हेजच्या रेसिपीज दाखवायला पाहिजेत. तर आज आपण करणार आहोत मस्त नॉनव्हेज स्पेशल एपिसोड. आजची आपली पहिली रेसिपी असणार आहे एक चिकनची रेसिपी आहे. मस्त होल चिकन आहे. ही रेसिपी माझी आवडती रेसिपी आहे. कधी वेळ मिळाला की मी पहिलं हे घरी बनवतो आणि सगळ्यांना खाऊ घालतो, कारण खूप न्यूट्रिशियस आहे. परत चिकन खाल्ल्याचं समाधान सुद्धा आपल्याला मिळतं. पण हे समाधान काय आहे तर ते पाहण्यासाठी आपण आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया. सेसमी चिली चिकनसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे चिकन विथ स्किन घेतलंय, नंतर तमालपत्र तशीच काळी मिरी ठेवली आहे इकडे, सेसमी ऑइल घेतलंय, तिळाचं तेल, आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, सोया सॉस आपल्याला लागणार आहे, नंतर विनेगर, बारीक चिला कांदा, रेड चिली पेस्ट, लेमन ग्रास किंवा गवती चहा त्याचं देठ घेतलंय, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ आणि मिरपूड. तिखटाचे सगळे प्रकार या डिशमध्ये आपण वापरलेले आहेत, त्यामुळे अतिशय चमचमीत डिश होणार आहे. सुरुवातीला आपण काळी मिरी आणि तमालपत्र थोडंसं परतून घेऊ, म्हणजे त्याचा फ्लेवर चांगला सुटेल. त्यामध्ये घालूयात तमालपत्र. मस्त तमालपत्र आहे. वाव, एक तमालपत्र सुद्धा भरपूर होईल आपल्याला ह्याच्यासाठी. याच्यामध्ये आपल्याला आता आधी स्टॉक बनवायचा आहे. आधी जसं सांगितलं की खूप न्यूट्रिशियस डिश आहे, कारण आपण हे चिकन एवढा सगळं तिखट जरी त्याच्यामध्ये आपण वापरणार असलो तरी सुद्धा हे रोस्ट करायचं नाही आहे, तेलावरती परतायचं नाही आहे, असं काही करायचं नाही आहे. नॅचरल पद्धतीने ह्याचा तिखटपणा आपल्याला या डिशमध्ये टिकून ठेवायचा आहे. काळी मिरी आणि तमालपत्र जरा गरम झालं आहे. आता आपण घालूया आता याच्यामध्ये सगळ्याचं सगळं पाणी आणि स्टॉक बनवायला घेऊया. पाणी उकळलं की आपण त्याच्यामध्ये कांदा घालू. तोवर आपण चिकन कट करून घेऊया आणि हे जे चिकन आहे आता होल चिकन आहे, विथ स्किन आहे. स्किनचा एक फ्लेवर जो असतो त्याच्या आतमध्ये थोडेसे फॅट्स असतात. हेच फॅट्स आपल्याला या स्टॉकमध्ये मिळणार आहेत आणि आपण त्याचा उपयोग करून घेणार आहोत. आणि लेग तोडून घेतोय त्याच्या थायपासनं. सो बेसिकली सेपरेट करून घेतोय मी. आपण याच्यामध्ये एक लेग पीस आणि एक ब्रेस्ट पीस वापरणार आहोत. नंतर आपण ह्याचं आता विंग्स कट करून घेऊ. याचे लॉलीपॉप्स बनतात. आपल्याला हे स्टॉकमध्ये वापरायचे आहेत, त्यामुळे पाणी उकळायला ठेवलंय, त्याच्यामध्ये मी हे घालून टाकतो. आता हा जो ब्रेस्ट पीस जो आपल्याला कापायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला बरोबर मधनं स्लेट मारायचे. मध्ये एक बोन असतं, ते बोनच्या बरोबर बाजूनी आपण नाईफ फिरवणार आहोत. त्याच्या आतमध्ये सुप्रीम असतं ब्रेस्टचं, ते आपल्याला आत्ता घ्यायची आवश्यकता नाही आहे, पण त्याच्यावर ते आपण काढून घेणार आहोत. आपल्याला जे पाहिजे एक ब्रेस्ट आणि एक लेग आपलं झालेलं आहे. आपल्याला याच पाण्यातनं स्टॉक बनवायचं आहे. आता या ब्रेस्टला आपण थोडंसं साईड ट्रिम करून घेऊया. त्याच्यावरती नुसत्या स्लाईट अशा चिरा पाडूया, म्हणजे आपण नंतर जे त्याला मॅरिनेट करणार आहोत त्याचं मॅरिनेशन चांगलं उतरेल. याच्यावरती हा जो फेस आलाय तो आपण आता जरा काढून घेऊ आधी. आता याच्यामध्ये आपण घालूया विनेगर. 2 चमचे विनेगर घालू. नंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे कांदा. ही पेस्ट याच्यामध्ये घालून झाली. त्याच्यामध्ये घालू आपण 1 चमचा सोया सॉस. त्याला थोडासा कलर येण्याकरता 1 ते 2 चमचे सोया सॉस. नंतर घालायचं आपल्याला सेसमी ऑइल किंवा तिळाचं तेल. याचा सुद्धा एक मस्त फ्लेवर या सूपला येतो. आता आपण हे जे चिकन जे कट केलेलं आहे त्या चिकनवरती आपण हे ऑइल लावूया.
आणि ह्याच्यावरती आता लावूया आपण ही लाल मिरचीची पेस्ट. आपण एक 10 मिनिटं असंच रेस्ट होऊन देऊया दोन्ही लेग आणि ब्रेस्ट पीस. स्टॉक मध्ये आता आपण घालणार आहोत थोडासा हा लेमन ग्रास, त्याचा फ्लेवर उतरेल. हे जे फेस आता या स्टॉक वरती येतोय तो सुद्धा मी काढून घेतोय. आपण हा वरवरचा फेस सगळा काढून घेऊ, म्हणजे ते सगळं त्याचं जे इम्प्युरिटीज असतात ते आपण काढून घेतोय. चिकन विंग्स पण चांगले आता त्यामध्ये शिजले असतील, त्याला वेळ लागत नाही, बट नो इश्यूज. आपण ते त्यामध्ये कुक होऊन देऊया. त्याकरता मी आधी स्टॉक बनवायला इकडे साहित्य एकत्र केलंय. स्टॉक गरम होत आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे चिकन सोडूया. ब्रेस्ट पीस पण सोडूया. आणि आपल्याला हे चिकन आता शिजवायचं या स्टॉकमध्ये. सो अराउंड 10 मिनिटं लागतील आपल्याला हे स्टॉक शिजायला आणि चिकन त्यातलं चांगलं मस्त सॉफ्ट व्हायला. चिकन आता शिजायला आलेलं आहे, ऑलमोस्ट 10 मिनिटं झाली आहेत. तर तुमच्या लक्षात येईल त्याचं स्किन आणि हे मस्त कुकिंग जसं होत जातं तसं त्याचे टेक्स्चर्स बदलत जातात. आपल्याला कळतं की आता चिकन शिजायला आलेलं आहे. मी एकदा ते टर्न करून घेतो, म्हणजे दुसऱ्या बाजूनी सुद्धा ते चांगलं शिजलं जाईल. आपण स्टॉकच बनवतो आहे, त्यामुळे आपण त्याच्यावरनं झाकण वगैरे ठेवणार नाही आहोत. आपल्याला हा जो ह्याचा जो स्कम जो येतो, म्हणजे फेस जो येतो, तो काढून घेणं आवश्यक आहे. तो आपण या बोलमध्ये काढून घेऊ. चिकन पण मस्त शिजलंय. आय थिंक द बेलीफचा जो एक मस्त लवली फ्लेवर या स्टॉकमध्ये उतरलेला आहे. आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला मीठ. आपण स्टॉकमध्ये पण मीठ घालूया, म्हणजे फ्लेवर त्या मिठाचा शेवटच्या त्या 5 मिनिटात मस्त उतरेल चिकनमध्ये. थोडंसं मीठ जास्तच घ्यायचं, कारण चिकन ॲब्झॉर्ब करतं ते मिठाची फ्लेवर. आणि थोडीशी काळी मिरी. सो या तिन्ही फ्लेवर्स आपण कशा छान ब्लेंड करून घेतोय हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याचबरोबर आता आपल्याला हे सर्व करायचं आहे. सर्व करण्याकरता मी ही प्लेट इकडे रेडी ठेवतो. या प्लेटमध्ये आपल्याला ते चिकन सर्व करायचं आहे. त्याचबरोबर ते स्टॉक म्हणजे सूप जे आपलं झालं आहे आता, ते सूप सुद्धा आपल्याला सर्व करायचं आहे. तसंच हा इकडे सोया सॉस आहे, सेम सोया सॉस आहे, पण या सोया सॉसमध्ये आपण या थोड्याशा हिरव्या मिरच्या, चॉप केलेल्या हिरव्या मिरच्या याच्यामध्ये घालणार आहोत. चिकन तयार झालेलं आहे मस्त शिजून. मी हे काढून घेतो या प्लेटमध्ये. आय थिंक एका पोर्शनला एक लेग आणि विंग कोणाला पाहिजे असेल तर विंग. माझ्या मुलाला विंग लेग्स खूप आवडतात, सो हा पोर्शन त्याच्यासाठी रिझर्वड असतो. हे सूप आता आपण सूप तसं आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये अजिबात काही गाळून घेणार नाही आहोत, थिकनिंग देणार नाही आहोत. कम्प्लिटली ॲज आय सेड एकदम न्यूट्रिशियस डिश आपण सर्व करतोय. आपण टेस्ट करणार आहोत. थोडंसं तिळाचं तेल आपण वरून नुसतं असं लावून घेऊया, त्याला ग्लेज येण्याकरता. नंतर ही जी सोया चिली जे मी म्हटलं, ती सोया चिली आपण ह्याच्यावरती घालू. ही डिश मस्त लागणार आहे, यात काही वादच नाही आहे. तुम्हाला जर का आत्ता ही डिश बनवायची असेल तर फक्त पाऊण तास बनवायला लागेल, कारण 15-20 मिनिटं चिकन शिजवायला आणि उरलेली 10-15 मिनिटं बाकीची पूर्वतयारी करायला. पाऊण तासात तुमची ही डिश तयार होईल. तुम्हाला जर का असं वाटत असेल की आत्ताच्या आत्ता आपण ही डिश बनवायला घ्यावी, तर ह्याचं साहित्य आणि कृती आधी लिहून घ्या आणि लगेच डिश बनवायला घ्या. सिसमी चिली चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अख्खी सोललेली कोंबडी, 15 ते 20 ml तिळाचं तेल, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 2 ते 3 चमचे सोया सॉस, गवती चहा, 2 चमचे लाल मिरचीची पेस्ट, 2 चमचे विनेगर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ, मिरपूड, मिरी आणि तमालपत्र. कृती: प्रथम कढईमध्ये काळी मिरी आणि तमालपत्र भाजून त्यामध्ये सोया सॉस, पाणी, चिकन विंग्स, विनेगर, कांदा, आलं लसूण पेस्ट, तिळाचं तेल आणि गवती चहा घालून मिश्रण उकळवून स्टॉक तयार करावा. चिकनच्या तुकड्यांना लाल मिरची पेस्ट आणि तिळाचं तेल लावून ते मॅरिनेट करून घ्यावं. मॅरिनेट झालेले चिकनचे तुकडे स्टॉक मध्ये घालावेत. त्यामध्ये मीठ आणि काळी मिरी पूड घालावी. सोया सॉस मध्ये हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घालावेत.
प्लेटमध्ये उकडलेला चिकनचे तुकडे घालावे, त्यांना वरून तिळाचं तेल लावावं, वरून सोया सॉस आणि हिरव्या मिरच्यांचं मिश्रण घालावं. एका बाउल मध्ये सूप घेऊन ते चिकन बरोबर सर्व्ह करावं.